नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे मँगो क्वीन. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा मँगो क्वीन. 750 आंब्याच्या पेट्या घेऊन चित्रा मुंबईला निघाली होती. त्याकरता तिने मोठ्यात मोठा हुड असलेला शिरोड्याच्या कांबळींचा टेम्पो ठरवला होता. ड्रायव्हर कांबळी, त्यांच्या बाजूला तिचा छोटा भाऊ संतोष आणि ती खिडकीकडे बसली होती. सायंकाळचे 6 वाजले होते तरी बाहेर कडक ऊन होते. आता पुरा रात्रीचा प्रवास करून ती मुलुंड पूर्वेला टेम्पो लावणार होती. तिला खात्री होती की त्या भागात तिचे किमान 300 तरी बॉक्स सहज खपतील. ती गेली 5 वर्षे रील्स तयार करून फेसबुक इंस्टावर टाकत होती. तळ कोकणातील अनेक निसर्ग दृश्ये तिने फेसबुकवर टाकली होती आणि त्यामुळे तिला अनेक फॉलोअर्स मिळाले होते. काही हजारात व्ह्यूअर्स तिचे व्हिडिओ पाहत होती. तिला भरभरून कमेंट्स देत होती. तिने युट्यूबवर आपले अकाउंट उघडले होते. तिला कोणीतरी सांगितले की युट्यूबवर असे अनेक पाहणारे भेटले की युट्यूब दर महिन्याला अकाउंटला पैसे देते. ती त्या आशेवर होती. तिला पैसे येत होते पण अगदी फारच थोडे. तिने मग कोकणी वस्तूंची जाहिरात सुरू केली. त्यासाठी ती बरीच फिरली. हिराची झाडू, कोकम, चिंच, मुठले, कोकणी मसाले, कुळीत पिठी वगैरे या वस्तू अनेक मुंबईकर पुणेकर मागवू लागले. पण मेहनतीच्या मानाने फायदा अगदीच थोडा. तिचा नवरा वासुदेव तिला मदत करत होता, विशेष करून माल आणण्यासाठी किंवा वेंगुर्ल्याच्या मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी. मग मुंबई बसमधून मुंबईत किंवा लहान पार्सल असेल तर कुरिअरच्या मार्फत थेट गिऱ्हाईकांच्या घरी. यात तिला थोडेफार पैसे मिळू लागले. मग तिने हिंमत वाढवली. ती छोट्या मोठ्या प्रदर्शनात स्टॉल लावू लागली. त्याची रील्स करून फेसबुकवर टाकू लागली. तिचा छोटा भाऊ संतोष, ज्याने 10वीतून शाळा सोडली होती, तो बरोबर असायचा. नवरा वासुदेव सगळा माल प्रदर्शन ठिकाणी आणून माल स्टॉलवर व्यवस्थित लावून घरी जायचा, कारण त्यांचा लहान मुलगा शंतनू घरी असायचा. या प्रदर्शनात चित्राला खूप माणसे भेटली. तिच्या फेसबुकवरील रील्समध्ये बहुतेक तिला ओळखायचे आणि तिचा चेहरा दिसला की जवळ यायचे. तू चित्रा ना ग? होय गे काकी, तुला बघते मी नेहमी फेसबुकवर, छान मालवणी बोलतेस. अगं मी पण या दाभोलीची ग, पण मला आता आपली भाषा बोलता येत नाही, म्हणून तुझे बोलणे मी ऐकत असते. काय आणलं स्टॉलवर? पिठी असा, कोकम, आगळ, चिंच. पिठी दे पाव किलो. तुझ्याकडून आणखी खरेदी केली असती ग, पण काय झालं, ह्या वस्तू आता मुंबईत मॉलमध्ये मिळतात. तू आंबे का नाही ठेवत? म्हणजे आंब्याच्या सीझन मध्ये आम्ही भरपूर घेतो. आमच्या सोसायटीत पण हवे तेवढे आंबे खपतील. हे घे माझे कार्ड. आंबे आणलेस तर मला फोन कर. बरा बरा बघते. मिसेस अनुजा सावंत तुमचं नाव? होय होय, मी अनुजा सावंत, मुलुंडला राहते. मला फक्त फोन कर, मी तुझी सगळी व्यवस्था करते. बरा बरा काकी. सावंत काकी दुसऱ्या स्टॉलवर गेल्या. दुसऱ्या दिवशी कोकणात फिरायला आलेले 4 ज्येष्ठ नागरिक तिच्या स्टॉलकडे आले. त्यातील एकाने हिराची वाढवण घेतली. ही झाडू नारळीच्या झाडापासून बनवतात का? होय होय होय. किती किंमत? 200 रुपये. बापरे, अहो अगं काय सांगते? गाला कंपनीची झाडू 150 मिळते. तर तुम्ही तर आता घरीच बनवता, म्हणजे खूप पैसे घेता तुम्ही. काकानू, या झाडूक ना खूप मेहनत असा हो. म्हणून काय झाला, 150 जर देणार तर 4 झाडू घेतो. नाही काका, नाही परवडाचा माका. शेवटी कमी जास्त करून 170 रुपयाला तरी 4 झाडू घेतले. अगं मग झाडू पिठी विकत घेण्यापेक्षा मोठे धंदे कर. आंब्याचं मुंबईत आंबे आण, वटपूजीच्या वेळी फळं आण. पण एवढी फळा ठेवतालाच खय? अगं त्याची काळजी सोड. फळा ठेवचीच असत ना तुका. आमचा ज्येष्ठ नागरिकचा हॉल असा, त्यात सगळी सोय होईल. हो, माझा फोन नंबर घे, तू फोन कर आणि बेलाशक माल आणूक लाग. एवढी मेहनत करून काय सुटणार नाही. दिवसाक 5 किलो पिठी विकून आणि 2 वाढवणे विकून स्टॉलचं भाडं तरी भागता काय? खर्च किती आणि कमाई किती? ती नवऱ्याला म्हणाली. मग काय करूचा म्हणतो? ह्या सीझनात आंबे घेऊन मुंबईत जाते. आंबे मुंबईत खूप खपतात. अगं पण आपली 50 बॉक्स इतकेच आंबे असत. आपल्याकडे आंबे किती? थोडं आंबा कोणाचं तरी घेऊया हो. माझ्या ओळखीचे असत ना, भोगव्याक असत, भोगव्याक. त्यांचे 2 बागू असत.
यंदा जास्त नको, 100 डझन आंबे घेऊया, आपले 50 मिळतील. पुढे पुढे अंदाज घेऊया, बरोबर रिस्पॉन्स मिळालो तर पुढच्या वर्षी मोठी उडी घेऊया. तिचा नवरा गप्प राहिला, कारण त्याला माहीत होते आपली बायकोच मेहनती आहे आणि हुशार आहे. सहजासहजी ती नुकसान करून घेणारी नाही. पुढच्या आठवड्यात ती भोगवायला गेली आणि यावेळी आंबातोड झाले की आपल्यासाठी 100 डझन आंब्याची ऑर्डर बुक करून आली. पाडवा जसा जवळ आला, चित्राच्या बागेतील फळे तयार होत आली. तिच्या नवऱ्याने 4 माणसे बोलावली आणि स्वतः मेहनत करून आंबे उतरून घेतले. भोगवायचे आंबे आले की मुंबईला जायचे होते, तोपर्यंत त्यांचे आंबे घरात आले. मग वासुदेने आंब्याची अढी घातली आणि चित्राने फेसबुकवरून जाहिरात करायचे ठरवले. काय नावाने जाहिरात करावी असा विचार करत असताना तिचा भाऊ संतोष म्हणाला, ताई ताई काहीतरी वेगळ्या नावाने जाहिरात करूया गो. काय करतलेत? असा काहीतरी मँगोचा असा मँगो क्वीन कर, मँगो क्वीन म्हणजे क्वीन, पण क्वीन म्हणजे राणी मा. होय होय, तर क्वीन म्हणजे राणी. तिला पण हे नाव आवडलं, मँगो क्वीन. मग फेसबुकवरून तिची जाहिरात सुरू झाली. कोकणातील 100% खात्रीचे पूर्ण ऑर्गॅनिक कीटकनाशकाशिवाय पिकवलेले आंबे आणि खाली तिचे नाव होते मँगो क्वीन आणि फोन नंबर. फेसबुकवरील रील्स अनेकांनी पाहिले आणि दराची चौकशी केली. अजून लोकांचे आंबे तयार झाले नव्हते म्हणून तिने थोडे चढच सांगितलं दर. त्यावरून लोकांची घासाघिशी सुरू झाली. अगं तुझा 1200चा दर जास्त वाटतो ग. पण काकी हे आंबे माझे खात्रीचे असत, आम्ही केमिकल वापरत नाही, पूर्ण सुरक्षित. होय नाही करत आणि दर कमी करून तिला ऑर्डर्स मिळाल्या. आता रोज 20-25 पेट्यांची ऑर्डर येऊ लागली आणि तिची धावपळ उडाली. नवरा आंबा बागेत आणि आंबे तोडण्यात अडकला. भाऊ संतोष नात्यातील लग्न करू लागला. आंबे बागेतून येत होते ते पुसून त्यांचा डिंक साफ करून ते गवताच्या आडीत घालणे, तयार झालेले आंबे बास्केटमध्ये काढणे, मग ते बॉक्समध्ये भरणे, त्यावर ऑर्डरपणे नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहून कुरिअरकडे पोहोचवणे, हे सर्व तिच्या 2 हातांनी होईना. ती थकून गेली. त्यात ती कोकणातील गरम हवा, अंगातून गळणारा घाम, तो घाम पुसायला तिला सवड मिळेना, तर फेसबुकवर येणाऱ्या नवीन ऑर्डर्स ती कुठे पाहणार. लोकांचे गैरसमज होऊ लागले. ही मुद्दाम आपले मेसेज पाहत नाही आणि आंबे पण पाठवत नाही म्हणून लोक शिवायला लागले. त्यात त्यांचे आंबे पोचले, ती लोक पण तक्रार करू लागले, आमच्या एका डझनात 2 आंबे खराब, आमचे आंबे बदलून द्या किंवा आमचे पैसे परत करा. अशा प्रत्येकाचे आंबे तिने परत केले. पण बोंबाबोंब झाली ती झाली. जेमतेम 15 दिवसाचा आंबा सीझन. इतक्या लोकांना आंबे पॅक करून कुरिअरने पाठवणे तिला झेपेना. पैशाचा हिशेब पण धड करता येईना. काही मंडळींनी आत्ता आंबे पाठव, मागून पैसे पाठवतो असे सांगितले. ते पैसे कधीच आले नाहीत. यात तिने ऑर्डर केलेल्या भोगव्याच्या आंबा बागायतदाराने आयत्या वेळी आंबा द्यायला नकार दिला आणि अचानक बाजारात कर्नाटकचा आंबा स्वस्त दराने आला. म्हणून तिने आपले फेसबुक अकाउंट बंद केले आणि ती 4 दिवस झोपून राहिली. 15 दिवस तिने आपल्या मुलाकडे पाहिले नव्हते. तो आता पहिलीच जाणार होता. गेले वर्षभर आपण 2 पैसे कमवण्याच्या गडबडीत शंतनूला कोणी बाहेर पण नेले नव्हते. आपले गुणीबाळ कुठलीही तक्रार न करता आईला आंबे पुसायला मदत करत होते, गोठ्यातून गवत आणून देत होते. मग ती 4 दिवस मुलाला घेऊन बाहेर गेली. पण तिच्या डोक्यात पुढच्या वर्षीचे प्लॅनिंग होते. तिने ठरवले असे ऑर्डर प्रमाणे आंबे पाठवत राहिलो तर त्यातच वेळ जातो, त्यापेक्षा मोठा टेम्पो घेऊन मुंबई गाठायची. यावर्षी ती स्वतः नवऱ्याबरोबर बागेत राबली. मुलगा शाळेत गेला की बागेत जायचे, आंब्याभोवती रिंगचे खड्डे मारायचे, त्यात पालापाचोळा शेण घालायचा, थोडं सेंद्रिय खत घालायचं. या वर्षी त्या नवरा बायकोने आपल्या मुलाकडे पाहावे तसे प्रत्येक झाडाकडे पाहिले. पावसाळ्यात झाडांना पालवी आली, ती टिकावी म्हणून त्यावर गोमूत्र फवारले. थंडी पडली तसा मोहोर दिसू लागला. कीटक मारावेत म्हणून 3 वेळा तिने फवारणी केली. यंदा त्यांच्या सर्व आंबा कलमांना गच्च असा मोहोर आला. सर्वच ठिकाणी झाडांना मोहोर आला होता. आंबा बागायतदार खुश होते, कारण यंदा लवकर आणि बंपर पीक येणार होते. पण जानेवारी अखेरपासून दृष्ट लागलीच. अचानक पाऊस आला, चांगला 4 दिवस टिकला. आंबा बागायतदारांची फवारणी वाया गेली. पुन्हा कीटक वाढले, पुन्हा फवारणी. त्यात किती पैसे गेले हे त्यांनाच माहीत. चित्रा आणि तिचा नवरा जिद्दीने बागेत होते, शर्थीने प्रयत्न करत होते, फवारणी करत होते, बाग साफ करत होते, झाडावरच्या काटक्या मोडत होते. त्यात आकाश ढगाळ होत गेले, टपाटप खार पडू लागली आणि मोहोर जळू लागला. आंबे बागायतदार काळजीत पडले. यंदा आंबा बंपर पीक होईल असा अंदाज होता,
तो आता 25% पीक येणार असं म्हणू लागलं. यंदा आंबा कमी असला तरी आजूबाजूच्या लोकांकडून आंबे घेऊन मुंबई गाठायची असे चित्राने ठरवले. चित्राने त्यांच्या गावातील काही लोकांना यंदा आपल्याला आंबे द्यायला सांगितले आणि आपण दलाल न बघता थेट मुंबईला जाऊन आंबे विकणार, त्यामुळे दर जास्त मिळणार आणि त्यापेक्षा दलालापेक्षा आपण जास्त दर देऊ असा शब्द दिला. दर जास्त मिळत असेल तर तुम्हाला आंबे देऊ असा शब्द लोकांनी पण त्यांना दिला. यंदा आंबा पीक कमी आणि उशिरा आले. दरवर्षी पाडव्याच्या सुमारास आंबा मार्केटमध्ये आला आणि चांगला दर मिळायचा, पण यंदा उशिरा आला. चित्राच्या नवऱ्याने आपले आंबे काढून घेतले, पण ते जेमतेम 80 बॉक्स निघाले. मग चित्रा इतर लोकांना आंबे काढून घ्या म्हणून मागे लागली. त्यामुळे काही मंडळींनी कोवळा आंबा दिला. टेंबो भरण्याच्या घाईत तिने पण पाहिले नाही. आता 750 आंब्याचा बॉक्स घेऊन चित्रा निघाली. मुंबईला जायला मिळते म्हणून तिचा भाऊ पण सोबत आला. मोठ्या हुडाची कांबळीची गाडी तिने ठरवली. गेले 4 दिवस उन्हाळा प्रचंड होता. फेसबुकवर कुठे कुठे वारा आणि पाऊस पडल्याच्या बातम्या येत होत्या. ड्रायव्हर कांबळी तिला म्हणाला, वहिनी काय उकाडो होता, पाऊस येतो वाटा लवकर. अरे बाबा शुभ बोल, या टेम्पोत 7.5 लाखाचो आंबो असा, तिलाही का सगळ्यांचे पैसे देतले मी. ती म्हणाली खरी, पण तिला पण काळजी वाटत होती. गेल्या वर्षी अनुजा सावंतबाई भेटलेली. तिला सांगितले, मला फोन कर, मी तुझे हवे तेवढे आंबे खपवते. तिने अनुजा सावंतबाईंना फोन लावला. हॅलो, कोण बोलतंय? सावंतबाई. कोण बोलतंय? काकी मी चित्रा, बघा मँगो क्वीन म्हणतात बघा, तुमच्या त्या वेंगुर्ल्यात भेटलेला एकदा. मी आंबे आणतोय आता वेंगुर्ल्याचे. अगं बाई हो का? पण आमच्या सोसायटीत यंदा रत्नागिरी आंबा आणलाय. 15 दिवस झाले, सर्वांनी खाल्ले. तुझा दर काय यंदा? 900 रुपये डझन. महाग आहे ग, खूप महाग. रत्नागिरी हापूस आम्हाला 700 रुपये डझन मिळाला. बरं पुढील वर्षी बघू. आणि आंबे लवकर आणायला पाहिजेत ग, आता एप्रिल संपत आला. सावंतबाईने फोन ठेवला. तिच्या मोबाईलमध्ये मुलुंडच्या ज्येष्ठ नागरिक संस्थेचा फोन होता. त्यांनी म्हटले होते, आमच्या हॉलमध्ये तुझा हवा तेवढा आंबा उतरव. तिने त्या नंबरवर फोन केला. तेच काका फोनवर. काका मागा ओळखलात, मी चित्रा म्हणजे मँगो क्वीन हो म्हणतात माका. मी आंब्याचे बॉक्स आणते विकू, माका 2 दिवस तुमची जागा मिळालो. अरे बापरे, तू आंबे घेऊन आलीस? अगं पण हल्ली आमच्या लोकांनी ठरवलंय हॉल कोणाला फुकट द्यायचा नाही, भाडे लावायचे. त्यामुळे सध्या तरी एका साडीवाल्याने भाडे घेऊन तो हॉल घेतलाय. पुढील वर्ष ती जागा आगाऊ पैसे देऊन तो हॉल बुक करून ठेव. काकाने फोन ठेवला. चित्राच्या अंगाची नुसती लाही लाही झाली. तिच्याकडे अजून 2 फोन होते असेच, पण आता कुणाला फोन लावायचा नाही. एखाद्या झाडाखाली टेम्पो उभा करायचा. वेंगुर्ला आंबा म्हटल्यावर लोकांच्या उड्या पडतील असा तिचा अंदाज होता. तिला टेम्पो वाशी आणि पनवेलच्या मध्ये लावला. थोड्या पेट्या खाली घेतल्या, थोड्या फेसबुकवर व्हिडिओ पाठवला. मँगो क्वीन घेऊन आले आहे वेंगुर्ला आंबे, ऑर्गॅनिक केमिकल न वापरलेले आंबे, अडीत पिकवलेले. ते तिने पत्ता आणि आपला फोन नंबर दिला. थोड्या वेळाने तिच्या मोबाईलवर फोन येऊ लागले. दर काय? हा पहिला प्रश्न. तिने दर सांगितले की या बॉक्समध्ये प्रत्येक आंबा बरा येणार ना? हा दुसरा प्रश्न. आमच्या दैवाच्यावर भैया दवगड आंबा आणतो, त्याचे दर तुमच्यापेक्षा कमी कसे? असा चौथा प्रश्न. ऊन वाढत होते, उकाडा प्रचंड होता. संतोष आणि ती घामाने भिजली होती. विक्स बॉक्स कसे बसेत खपले. तिने ठरवलं ही जागा बदलायची. सुधारणाने कांबळी ड्रायव्हरला मुंबईची माहिती होती. त्यांनी डोंबिवलीला टेम्पो न्यायचे ठरवलं. पण टेम्पो उभा करायला जागा कुठून मिळणार? प्रत्येक महत्वाची जागा भैयाने अडवली होती. तिने कल्याणमध्ये टेम्पो दिला. परत व्हिडिओ टाकला. मँगो क्वीन आता कल्याणमध्ये, अत्रे नाट्यगृहा शेजारी. तिचे काही बॉक्स खपले. एवढ्यात काल वाशीमध्ये पेटी दिलेल्या एका महिलेचा फेसबुकवर मेसेज आला. मँगो क्वीन फसवी तू, काल मी दिलेल्या पेटी 4 आंबे आज खोबरं झाला होतं, बघितलं नाहीस? चित्राने तो मेसेज वाचला. असे कसे झाले हे तिला कळेना. मग तिच्या लक्षात आलं, एका शेजाऱ्याने काही कोवळी फळे बॉक्समध्ये भरली होती, त्यामुळेच हे बोलून घ्यावं लागलं. मग रात्र झाली तरी फक्त 5 बॉक्स गेले. आता या ठिकाणी थांबण्यात काही अर्थ नव्हता. तिने टेम्पो पुन्हा रोडवर घ्यायला सांगितला. पनवेलच्या पुढे गेल्यावर रस्त्यावर तिचा टेम्पो लागला. काही मंडळीने गाडी थांबवून बॉक्स खरेदी केले. तरी अजून तिच्याकडे 300च्या वर बॉक्स तरी होते. पण तिला घर सोडून 3 दिवस झालेले. तिने ठरवले आता पुण्याच्या दिशेने सरकायचे. पिंपरी जवळ एका रस्त्यावर तिने टेम्पो उभा केला. काही पेट्या खाली फुटवाट ठेवल्या.
मँगोकिनचा बोर्ड रस्त्यावर लावला आणि त्याच वेळेस गारा पडायला लागल्या. पाठोपाठ जोराचा पाऊस. काय कळायच्या आत रस्त्यावरची झाडे पडली, पाणी जमा झाली. जे 100च्या वर बॉक्स पावसात भिजले. त्या पावसात भिजत भिजत आणि रडत रडत तिने आणि संतोषने बॉक्स जवळ केले, पण पावसाने भिजून बॉक्सचा लगदा केला होता. तिने रडत रडत आपल्या नवऱ्याला फोन करून सर्व परिस्थिती सांगितली. तिच्या नवऱ्याला पण रडू आले. भिजलेले सगळे आंबे फुकट गेले. त्याचं हात कापूस होतलो आणि बाकी बॉक्समध्ये पिके आंबे होते. 3 दिवस मुंबईच्या उकाड्यात रवान रवान ते पण आता बाद झाले. नवऱ्याला पण रडू आले. भिजलेले आंबे फुकट गेले, त्यातल्या आत कापूस होतलो आणि बाकी बॉक्समध्ये पण पिके आंबे होते मा. पण 3 दिवस मुंबईच्या उकाड्यात राहून ते फिरले, त्याची पण आता खात्री नाही गो. इकडे नवरा फोनवर बोलत होता आणि तिकडे मँगोकिन भोळा येऊन खाली पडली होती. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.